नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे एकदम गावरान पद्धतीचे उडदाच्या डाळीचे घुटे. एकदम चविष्ट आणि एकदम झणझणीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम झणझणीत आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे. एकदम जिभेला चव आणणारी रेसिपी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ. डाळ आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे 3-4 पाण्याने. थोडा वेळ साईडला ठेवायची डाळ. 2 मध्यम आकाराचे आपल्याला कांदे घ्यायचे आहे आणि त्यांना अशा हाताने प्रेस करायचे आहे आणि आपल्याला ते गॅसवरती भाजून घ्यायचे आहे छान असे. आपल्याला एक टोमॅटो पण घ्यायचं आहे यासोबत, त्याला पण छान असे भाजून घ्यायचे आहे. आता डाळ आपल्याला कुकरला लावायची आहे. त्याच्या आपल्याला 4-5 शिट्या करून घ्यायच्या आहे. कांदा आणि टोमॅटो चांगले भाजून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचा आणि आपल्याला मिक्सरला त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण हे सुद्धा ॲड करायचे आहे. आता एका भांड्यामध्ये तेल गरम करा. तेल छान असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला आपण बारीक केलेली पेस्ट घालायची आणि त्याला चांगले छान असे भाजून घ्यायचे आहे. मसाला मंद आचेवर आपल्याला छान असा परतत राहायचा आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. पहिल्यांदा हळद घालायची आहे. चवीनुसार यामध्ये मिरची पावडर घालायची आहे. थोडा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि थोडी धने पावडर घालायची आहे आणि याला छान असे परतून घ्यायचे आहे. यामध्ये मी थोडा गरम मसाला घातला, एकदम ऑप्शनल आहे. मसाला घातल्यानंतर याला छान असे परतू द्यायचे आहे. आपल्या मसाल्याला छान असं आता तेल सुटलेलं आहे. आता याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. छान असा वास सुटलेला आहे आपल्या मसाल्याला. आता आपले जे वाटणातले पाणी उरलेले होते ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घट्ट किंवा पातळ बनवू शकता. आता यामध्ये आपल्याला आपली शिजवलेली उडदाची डाळ घालायची आहे. आपल्याला उडदाच्या घुट्यासाठी फोतरं असलेली उडदाची डाळच वापरायची आहे. त्यामुळे आपल्या भाजीची चव काही वेगळीच होणार आहे. डाळ छान अशी शिजवून घ्यायची, आपल्याला कच्ची राहू नाही द्यायची. आता यामध्ये थोडं पाणी घाला आवश्यकतेनुसार आणि त्याला छान असे परतवून घ्या.
आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घाला आणि भाजी चांगली परतवून घ्या. भाजीला आता 5-10 मिनटं छान अशी उकळी येऊ द्या. मंद आचेवरच आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. आपली भाजी तयार आहे. आता छान अशी वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर घाला. तयार आहे आपले झणझणीत असे उडदाच्या डाळीचे घुटे. तुम्ही याला मसाले डाळही म्हणू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.